प्रभाग क्रमांक 16 मधील ट्रंक लाईन व गटर समस्येबाबत माध्यमांकडून योग्य प्रकारे दखल घेतली जात नसल्याचा आरोप भाजप नेते मुन्ना यादव यांनी केला आहे। काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर तसेच अतिरिक्त आयुक्त बॅनर्जी यांनी अजनी परिसरात गटर लाईनची पाहणी केली होती। या समस्येबाबत माहिती घेण्यासाठी आपण महानगरपालिकेत गेलो असताना एका वर्तमानपत्रात महानगरपालिकेत पतिराज या आशयाची बातमी प्रकाशित करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले। या बातमीला उत्तर देताना यादव यांनी प्रभागातील ट्रंक लाईन व गटर समस्येची गंभीरता अधोरेखित केली। संबंधित मतदारसंघ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचे नमूद करत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले। दरम्यान संबंधित बातमी राजकीय हेतूने प्रकाशित करण्यात आल्याचा आरोपही मुन्ना यादव यांनी केला आहे। काल एका वर्तमानपत्रात एक बातमी छापल्या गेली की लक्ष्मीनगर झोन मध्ये झोन सभापतीच्या पतीचं राज्य म्हणजे पती राज्य हेडिंग पण खूप चांगली त्या वर्तमानपत्रात छापल्या गेली आहे। तर मी त्या ठिकाणी हे सांगायला गेलो होतो की आमच्या भागातली संपूर्ण गटर लाईन भरून आहे आणि गटर लाईन भरून पूर्ण पाणी ट्रंक लाईनचे पाणी पूर्ण खुल्या नाल्यामध्ये वाहत आहे, मलमूत्र खुल्या नाल्यामध्ये वाहत आहे। हे जनतेच्या आरोग्याला खूप मोठा धोका आहे आणि हे गेल्या 4 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेवर प्रशासक होता तेव्हापासून हे होत आहे। वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी हे का छापलं मला हेच समजत नाही। त्यांनी हे छापलं कधी नाही की ट्रंक लाईनचे पाणी नाल्याने वाहतं, हे कधी छापलं नाही। पण त्यांनी हे छापून दिलं, हे जनतेला पटवून दिलं की लक्ष्मीनगर झोनचे सभापती लक्ष्मी यादव यांचे पती कसे दबाव टाकतात। त्या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचा दबाव टाकायला गेलो नव्हतो। 2 दिवस आधी या भागात डॉक्टर विपिन इटनकर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि ॲडिशनल कमिशनर बॅनर्जी मॅडम यांचा दौरा पण या ठिकाणी झाला होता आणि मी त्यांना सांगितलं होतं की आमच्या भागात ट्रंक लाईनची खूप मोठी समस्या आहे। ती समस्या पावसाळ्याआधी सोडवणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही पावसाळ्याआधी ती समस्या सोडवली नाही तर पावसाळ्यात जेव्हा या नाल्याचं पाणी रिव्हर्स येईल तेव्हा लोकांच्या घरातनं मलमूत्र निघेल। असाच चुनाभट्टीमध्ये पण प्रॉब्लेम आहे खूप मोठा। एक मोठ्या कंपनीने ट्रंक लाईन टाकण्याचं काम, नवीन ट्रंक लाईन टाकण्याचं काम चालू केलं आहे। जुनी ट्रंक लाईन्स कोलॅप्स झालेली आहे आणि ती जुनी ट्रंक लाईन्स जोपर्यंत आपण चालू करत नाही तो पावसाळ्यापर्यंत आपल्याला राहत मिळत नाही, आपण हे पाणी बंद करू शकत नाही। आता नवीन लाईन टाकायला खूप वेळ लागणार आहे कारण त्याच्यात अनेक समस्या, अनेक कामं पडलेली आहे। जे आरक्षण आपण याच्यासाठी घेतला होता, सिवरेज लाईनच्या कामासाठी जे आरक्षण आपण चिखलीमध्ये घेतला होता ते पण जागा एक्वायर व्हायचीच आहे। तर अशा अनेक समस्या त्या कामासाठी आहे। तोपर्यंत जुनी ट्रंक लाईन चालू केल्याशिवाय या समस्या मिटणार नाही। तर त्यांना हे 400 कोटी 500 कोटीची ज्या मोठ्या कंपनीने कामं घेतली आहे ती स्वतः कंपनी काम करत नाही आहे, ती नागपूरच्याच ठेकेदारांना सबलेटमध्ये कमिशन घेऊन काम देत आहे। तर सर्वांचे डोळे उघडले पाहिजे आणि सर्व वर्तमानपत्रांचे पण डोळे उघडले पाहिजे की हे जे न्यूजपेपरमध्ये वर्तमानपत्राचे तुम्ही न्यूज छापता ते पाहून छापा आणि मी कशाला गेलो होतो हे छापा। मी कोणत्या ठेकेदाराला कमिशन मागायला तिथं गेलो नव्हतो आणि मी गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक 2002 पासून आम्ही राजकारणात पदावर आहे आणि कधी आम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला अशी न्यूज छापण्यात आली नाही आणि आम्ही असं कधी दिसलं नाही। तर हे जे आरोप माझ्यावर आहे की लक्ष्मीनगर झोनमध्ये पती राज्य, हे या आरोपाचे मी खंडन करत आहे। यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। यहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आके। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। ओवरऑल एक्सपीरियंस एट ड्रीम एशिया वाज वेरी गुड and the most best part I have liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock and it is built recently, so everything was clean and clean. Dream.